नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय असणार आहे इंग्रजी. आणि आपला टॉपिक आहे आज मुलांनो, आजचा आपला टॉपिक आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन. काय मुलांनो, द मॅन हू थिंक ही कॅन म्हणजेच काय मुलांनो, जर त्याने कुठलाही विचार केला, कुठलाही स्ट्रॉंगली त्याने एखादा विचार केला आणि त्याने जर ठरवलं की मी काय करणार आहे की माझ्या विचारानुसारच मी माझी जी गोष्ट आहे ती साध्य करणार आहे, तर तो नक्कीच साध्य करू शकतो. तर चला मुलांनो, आपण आपला जो टॉपिक आहे आजचा 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन ह्या टॉपिकला आज आपण काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो टॉपिक आहे त्याचं नावच काय आहे मुलांनो, तर द मॅन हू थिंक्स ही कॅन. आणि इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर आपल्याला प्रस्तावना पाहायची आहे. आणि आपली प्रस्तावना काय आहे मुलांनो, पहा. दिस पोएम द मॅन हू थिंक्स ही कॅन. काय आहे मुलांनो, तर द मॅन हू थिंक्स ही कॅन. जर माणसाने ठरवलं की मी ही गोष्ट करायचीच मला आहे, तर तो माणूस जो आहे ती नक्कीच ती गोष्ट काय करणार आहे तर करणारच आहे. त्यासाठी आपला जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला कशाच करायचा आहे, तर तो आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. पुढे बघा मुलांनो, इज रिटन बाय वॉल्टर डी विंटल. द पोएम टेल्स अस टू थिंक पॉझिटिव्ह अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ. बघा, जो पोएट आहे कोण मुलांनो, तर तो आहे वॉल्टर डी. वॉल्टर डी याने काय केलेलं आहे, ही जी पोएम आहे ती त्याने लिहिलेली आहे. आणि तो आपल्याला या पोएममध्ये काय सांगत आहे की जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मी एखादी गोष्ट साध्य करणार आहे आणि त्यासाठी त्याने योग्य ते प्रयत्न केले, तर नक्कीच काय होणार आहे मुलांनो, ती जी गोष्ट आहे ती सक्सेसफुल होणार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे या पोएममध्ये शिकायचं आहे. तर आपला जो दृष्टिकोन आहे तो कसा असायला हवा, तर नेहमी पॉझिटिव्हच असायला हवा. जर आपण ठरवलं की एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे आणि ती करण्यासाठी आपण योग्य ते प्रयत्न केले, तर आपल्याला नक्कीच सक्सेस मिळेल. पण मुलांनो, एखादी गोष्ट आपल्याला आवडते पण ती करण्याची आपली इच्छाच नाही आहे, किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायची इच्छा आहे पण आपण ती सक्सेस होण्याआधीच काय म्हणत आहोत, तर मी ह्या गोष्टीमध्ये यशस्वी होणार की नाही होणार, हेच जे आपला विचार असते, जे आपले थॉट्स असतात ते कसे असतात मुलांनो, तर तळ्यात मळ्यात असतात. म्हणजेच कधी आपण त्या गोष्टीविषयी पॉझिटिव्ह असतो तर कधी निगेटिव्ह असतो. पण इथे जो वॉल्टर आहे, जो पोएट आहे, तो आपल्याला इथे काय सांगत आहे की कुठलीही गोष्टी जर सक्सेस करायची असेल, जर तुम्हाला जग जरी जिंकायचं असेल, तरी आपला दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला कसा ठेवायचा आहे, तर तो पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. बघा, जे जे काही स्किल आहे ते जर आपल्याला डेव्हलप करायचे असेल, आपली जी काही क्रियाकौशल्य आपल्यामध्ये आहेत ते जर सक्सेस आपल्याला करायचे असेल, तर त्यासाठी योग्य प्रयत्न आणि योग्य नियोजन करणे हे काय असतं तर खूप गरजेचं असतं. आणि त्याला जोड म्हणजे आपले जे पॉझिटिव्ह थॉट्स आहे, जे काही सकारात्मक विचार आहे, हे जोड जर आपण आपल्या प्रयत्नांना दिली तर कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला सक्सेस हे मिळतंच. तर बघा मुलांनो, या पोएममध्ये आणखी आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे आणि पोएट जो आहे तो आपल्याला ह्या पोएमच्या थ्रू काय संदेश देऊ इच्छितो. चला तर मग मुलांनो, शिकूया ही पोएम. कुठली मुलांनो, द मॅन हू थिंक्स ही कॅन ही जी पोएम आहे ती आज आपण काय करणार आहोत तर एक्सप्लेन करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपली जी पोएम आहे कुठली, द मॅन हू थिंक्स ही कॅन, ह्या पोएममध्ये आपण काय करणार आहोत तर आपल्याला इथे आपले जे थॉट्स आहेत ते कसे ठेवायचे आहे, जे आपले विचार आहेत ते कसे ठेवायचे आहे, तर पॉझिटिव्ह ठेवायचे आहे. जेणेकरून काय होईल मुलांनो, आपण जे काही स्वप्न बघितलं आहे ते सक्सेस होण्यामध्ये मदत होणार आहे, हेल्प होणार आहे, फक्त एका पॉझिटिव्ह थॉट्समुळे. बघा मुलांनो, इफ यू थिंक यू आर बिटन यू आर. बघा मुलांनो, याच्यामध्ये थिंक म्हणजेच काय मुलांनो, तर विचार. आपले जे विचार आहेत ते कसे असायला हवे असं पोएट म्हणत आहे, तर आपले जे विचार आहेत ते पॉझिटिव्हच असायला हवे, सकारात्मक असायला हवे. त्यानंतर बघा मुलांनो, बिटन BEATEN BEATEN बिटन म्हणजेच काय मुलांनो, तर पराभूत. बघा, जर आपण असं
ठरवलं की एखादी लढाई मला लढायची आहे आणि त्यासाठी आपण काहीच प्रयत्न केलेले नाही आहे, काहीच प्लॅनिंग केलेलं नाही आहे, तर पहा मुलांनो, आपण असा विचार करू की ते मी जिंकणार आहे की नाही जिंकणार आहे. जर असा आपल्याकडनं विचार झाला तर नक्कीच आपण काय करणार आहोत, तर ती लढाई हारणार आहोत. पण जर आपण असा विचार केला की कुठलीही फाईट असो मी ती काय करणार आहे, तर ती जिंकणारच आहे. हे तुमचे काय आहेत, हे तुमचे थॉट्स आहे, तुमचे विचार आहे की मी एखादं काम करायला घेतलेलं आहे आणि ते मी पूर्ण करणारच. तर मग तुमचं काम काय होऊ शकतं मुलांनो, तर पूर्ण होऊ शकतं. पुढे पहा मुलांनो, इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. डेअर म्हणजेच काय मुलांनो, तर डेअर म्हणजेच DARE. डेअर म्हणजेच काय मुलांनो, तर आव्हान देणे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये कुठलीही गोष्ट असो, ती आव्हान देणं असो किंवा आव्हान घेणं असो, हे दोनही आपण कसं केले पाहिजे, तर ॲक्सेप्ट केले पाहिजे, म्हणजेच स्वीकारले पाहिजे. का स्वीकारले पाहिजे मुलांनो, एखाद्याला जर आव्हान दिलं तर आपलाही कॉन्फिडन्स वाढतो किंवा आपण जर एखाद्या कोणी आपल्याला आव्हान देत असेल तरी ते आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. का मुलांनो, त्याने आपले जे स्किल आपल्यामध्ये ऑलरेडी आहे ते डेव्हलप होण्यामध्ये आपलं काय होतं मुलांनो, तर योगदान मिळत असतं किंवा आपल्यातले मुळात जे स्किल्स आहेत ते डेव्हलप होत असतात. म्हणून कुठलेही आव्हान असो ते आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्यासाठी सकारात्मक आपलं काय पाहिजे, तर दृष्टिकोन पाहिजे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आपली जी पुढची लाईन आहे पोएमची ती काय असणार आहे, इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. बघा, तुम्हाला विन म्हणजेच काय मुलांनो, तर जिंकणे. WIN, विन म्हणजेच काय मुलांनो, तर जिंकणे. जिंकणे तुम्हाला आवडते. लाईक म्हणजेच काय मुलांनो, तर आवडणे. जिंकणं हे तुम्हाला आवडतं, कुणाला नाही आवडणार जिंकायला, सगळ्यांनाच जिंकायला आवडत असतं. पण जर तुमचे जे थॉट्स आहे, जे थिंकिंग आहे, जर ते निगेटिव्ह असेल, तुम्ही युद्धामध्ये किंवा एखाद्या खेळामध्ये पार्टिसिपेट होण्याआधीच जर तुम्ही बोलला असणार की हा खेळ जर मी खेळणार आहे पण मी जर जिंकलोच नाही तर, म्हणजेच तुम्ही आधीच काय केलेलं आहे, तर आधीच ठरवलेलं आहे की मी हा खेळ जिंकणार नाही आहे. तर मग तुम्ही कसं काय तो खेळ जिंकणार मुलांनो? त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कुठलीही गोष्ट जर जी आपल्याला आवडत असेल तर ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तरच आपण काय करू शकतो मुलांनो, कुठलंही प्रॉब्लेम्स असो किंवा कुणीही आपल्याला कुठलंही आव्हान दिलेलं असो ते आपण ॲक्सेप्ट करून आपण काय करू शकतो, फेस करू शकतो. म्हणूनच मुलांनो काय सांगितलेलं आहे, इफ यू लाईक टू विन, जरी तुम्हाला जिंकायला आवडत असेल पण काय सांगितलेलं आहे, बट यू थिंक यू कांट. जर तुमचे विचारच कसे असतील, निगेटिव्ह असतील किंवा तुम्ही असा विचार केला की मी हा खेळ तर खेळत आहे पण जर मी जिंकलोच नाही तर मग तुम्ही जिंकणार आहात का, तर नाही जिंकणार. मग त्यासाठी काय करायला पाहिजे मुलांनो, जर तुम्हाला विन व्हायचं असेल, विनर व्हायचं असेल, तर त्यासाठी आधीच तुमचा जो थिंकिंग आहे ती थिंकिंग पॉवर कशी असायला हवी, तर स्ट्रॉंगर असायला हवी. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपली विल पॉवरच काय करत असते मुलांनो, आपली जी मनस्थिती असते तीच मनाची जी इच्छा असते किंवा विल पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती विल पॉवर आपली एवढी स्ट्रॉंग असायला हवी की कुठलीही गोष्ट असो तिच्यामध्ये आपल्याला 100% काय मिळत असतं, तर सक्सेस हे मिळत असतं. पण त्यासाठी आपली जी विल पॉवर आहे ती कशी असायला हवी, तर स्ट्रॉंगर असायला हवी. म्हणूनच सांगितलेलं आहे, तुमची जरी जिंकण्याची इच्छा असली आणि तुमचे थॉटच जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही इच्छा असून देखील, जिंकण्याची इच्छा असून देखील तुम्ही जिंकू शकत नाही. जर तुमची जिंकण्याची इच्छा आहेच ना, मग तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला त्यासाठी तसे प्रयत्न करायला पाहिजे. आधीच का असं म्हणायला पाहिजे की मी हारणार आहे, नाही, मी हा खेळ खेळणार आणि मी हा खेळ जिंकणारच. तरच तुम्ही काय होणार मुलांनो, तर विनर होणार. पुढे बघूया. बघा, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट. बघा, जरी तुमची जिंकण्याची इच्छा जरी असली आणि तुमचे थॉट्सच जर नकारात्मक असले तर काय होणार आहे की तुमची इच्छा असून देखील तुम्ही पराभूत होणार आहात, लॉस्ट होणार आहे. का, फक्त एका निगेटिव्ह नकारात्मक विचारामुळे तुम्ही काय होणार आहात, तर त्या खेळामधनं बाद होणार आहात. म्हणूनच कुठलाही खेळ खेळत असताना किंवा कुठल्याही प्रॉब्लेम्सला फेस करत असताना
पूर्ण पॉझिटिव्हली आपल्याला काय करायचं आहे तर सामोरे जायचं आहे. म्हणजेच आयुष्य असो की कुठला खेळ असो, त्यामध्ये जर आपल्याला विनर व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे तर पॉझिटिव्ह थॉट्स हे आपल्याला नेहमी ठेवावेच लागणार आहे. तर पहा मुलांना, आपली जी पुढची लाईन आहे ती काय असणार आहे तर इफ यू थिंक यू विल लॉस यू आर लॉस्ट. जर तुम्ही असं ठरवलं की तुमचे जे थॉट्स आहेत ते कसे आहे, लूज आहे, म्हणजेच तुम्ही आता हारणार आहेत, असे जर तुम्ही आधीच मनाशी बाळगून बसलात तर मी आता काही जिंकू शकणार नाही, तर तुम्ही का बरं जिंकणार मुलांना? तुम्ही काय होणार, तुमचं नुकसानच होणार आहे, लॉसमध्येच तुम्ही जाणार आहे. म्हणूनच आपल्याला अभ्यास असो की इतर काही प्रॉब्लेम्स असो, समस्या असो, त्यामध्ये जर आपल्याला लॉस्ट होऊ द्यायचं नाही आहे, जर आपल्याला हरायचं नाही आहे, तर आपले जे थिंकिंग पॉवर आहे ती आपली कशी असायला हवी तर स्ट्रॉंगर असायला हवी, मजबूत असायला हवी. पुढे बघा, फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. आपण कुठलंही जर इतिहासामधलं कुठलाही लेसन जर आपण रीड केला तर त्यामधलं आपल्याला कळेल की इतिहासामध्ये देखील काही जे राजे महाराजे आलेले आहेत त्यांनीसुद्धा काय केलेलं आहे, कशाच्या बळावरती हे राजे बनले आहेत किंवा या विश्वावर जर मनुष्याने काय केलेलं आहे, जर विजय मिळवलेला आहे तर ते कशावरती मिळवलेला आहे तर त्याच्या मनस्थितीवरती मिळवलेला आहे. जर तो असा म्हटलाच नसता की मला संपूर्ण विश्व काबीज करायचं आहे किंवा जिंकायचं आहे तर तो जिंकलाच नसता. जसं सिकंदर विषय आपल्याला माहितीच आहे, त्याने काय केलेलं की संपूर्ण जागावर राज्य करण्याचा प्रयत्न केलेला. इतिहासामध्ये असे भरपूर काही लेसन आहे ज्यामुळे आपल्याला काय लेसन मिळत आहे, काय आपल्याला शिकायला मिळत आहे की आपली जी विल पॉवर आहे ती आपण नेहमी कशी ठेवायला पाहिजे तर पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह बरोबरच ती वेगवान देखील आपल्याला ठेवायला पाहिजे. असं नाही की मी आज जे काम केलेलं आहे ते मी आता काय करणार आहे, इथेच थांबणार आहे किंवा आजचं काम जे आहे मी ते उद्या करणार आहे, असं करून आपल्याला चालणार नाही. म्हणजेच आजचं काम आपल्याला आजच करायचं आहे, ते उद्यावरती ढकलायचं नाही आहे, जेणेकरून काय होईल मुलांना, उद्याचं आणि आजचं आपल्यावरती प्रेशर येणार नाही आहे. म्हणून जे जे कामं आहेत त्या त्या दिवशी त्या त्या वेळेवरच आपली पूर्ण झाली पाहिजे, तरच आपला जो विनरचा मार्ग आहे, वे आहे, तो कसा होणार आहे तर अगदी व्यवस्थित सुलभ असा होणार आहे. म्हणून आपण तर हिस्ट्रीमध्ये फाइंड केलेलंच आहे, सर्च केलेलं आहे की कुठलाही राजा असो महाराजा असो त्याने त्याचं स्किल डेव्हलप करूनच काय केलेलं आहे तर विजय मिळवलेला आहे. त्याची विल पॉवर स्ट्रॉंग ठेवूनच त्याने काय केलेलं आहे तर एवढ्या साऱ्या लढाया ज्या आहे, जे युद्ध आहेत ते जिंकलेले आहेत, केवळ त्याच्या पॉझिटिव्ह थॉट्समुळे. पुढे बघूया. तर नेक्स्ट पहा मुलांना, नेक्स्ट काय आहे की सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. बघा मुलांना काय सांगितलेलं आहे की सक्सेस बिगिन विथ अ फेलोज विल आणि नेक्स्ट आहे इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. बघा, आपला जो विजय आहे, आपल्याला जर विनर व्हायचं आहे ते सगळं कशावरती अवलंबून असतं मुलांना तर स्टेट ऑफ माइंड. म्हणजेच काय मुलांना तर आपली जी काही मनस्थिती आहे ती जर आपली स्ट्रॉंग असेल, खूप मजबूत असेल तर त्यावरच काय असतं मुलांना की आपलं जे पुढचं फ्युचर आहे ते ठरलेलं असतं. जर आपल्या माइंडमध्ये आधीपासूनच प्लॅनिंग असेल की मी मोठं झाल्यावर असं करणार आहे, मी मोठं झाल्यावर तसं करणार आहे आणि त्या वेला त्या डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी तुम्ही काय काय करत आहात याचं प्लॅनिंग जे आहे तुम्हाला समजल्यापासून जर तुम्ही केलं तर नक्कीच काय होणार आहे मुलांना, तुम्हाला सक्सेसपासून कोणीही रोखू शकणार नाही आहे, थांबवू शकणार नाही आहे आणि त्या केवळ एका पॉझिटिव्ह थॉट्समुळेच तुम्ही जे काही तुमचं एम आहे ते काय करू शकणार आहात तर अचीव करू शकणार आहात. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे मुलांना तर काहीही झालं तरी आपली जी मनस्थिती आहे ती ढासळू द्यायची नाही आहे, ती आपल्याला स्ट्रॉंग ठेवायची आहे, मजबूत ठेवायची आहे, जेणेकरून कुठलेही फेलर्स येऊ, कुठल्याही चुका आपल्याकडून घडल्या तरीसुद्धा त्या चुकांमधून आपल्याला काय करायचं आहे तर शिकायचं आहे आणि पुन्हा नव्याने आपल्याला उभं राहून काय करायचं आहे तर ज्या काही फेलर्स आपल्या समोर येणार आहेत किंवा आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस आपण विजयी होऊ शकत नाही, पण बघा मुलांनो, जर एखाद्या वेळेस आपण हरलो सुद्धा तर त्या जे काय आपण हरलेलो असतो त्यामधून सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला हे मिळत असतं. म्हणून
तीच एक काय असते तर एक मजबूत अशी सीडी असते, जेणेकरून तिच्यावरती आपण काय ठेवतो की त्या हारलेल्या किंवा चुकलेल्या गोष्टीमधूनच आपण असं काही शिकतो की नेक्स्ट वेळेस हारण्याची वेळ आपल्यावरही येतच नसते. म्हणूनच मुलांना आपल्याला काय ठेवायचं आहे तर आपले जे थिंकिंग आहेत, जे थॉट्स आहेत ते आपल्याला हे पॉझिटिव्ह ठेवायचेच आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांना पुढे काय सांगितलेलं आहे की इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. आउटक्लास म्हणजेच काय पहा मुलांना, बघा OUTCLASSED. आउटक्लास म्हणजेच काय मुलांना तर वरचढ. काय मुलांना, आउटक्लास म्हणजे वरचढ. काय सांगितलेलं आहे, इफ यू थिंक यू आर आउटक्लास यू आर. आपण बघा आपल्या आयुष्यामध्ये अशाही काही गोष्टी घडत असतात किंवा आपला एखादा बाजूचा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तर आपल्याला असं वाटतं की ही आपल्यापेक्षा कशी आहे किंवा तो आपल्या पेक्षा कसा आहे तर वरचढ आहे. जर आज मी फर्स्ट क्लासमध्ये आलो तर सेकंड ती येणार आहे, जर मी सेकंड आलो तर फर्स्ट तो येणार आहे. अशा वरचढच्या ज्या गोष्टी आहे, ज्या आउटक्लासेड आहे मुलांना, ते काय होत राहतं ते आपल्या आयुष्यामध्ये तर घडणारच आहे. पण ह्या गोष्टींना न जुमानता, इथेच न थांबता आपल्याला काय करायचं आहे, या गोष्टीकडे दुर्लक्षित करून आपल्याला आपल्याशीच काय करायचं आहे तर फाईट करत राहायचे आहे. आणि आपण कुठे कमी आहोत आणि कुठे आपण ही जी फील्ड आहे ती जर आपण भरून काढली तर आपण काय करणार आहोत तर पुढे जाण्यासाठी आपण प्रिपेअर्ड होणार आहोत. ह्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत तर नेहमी फाईंड करायच्या आहेत, शोधायच्या आहेत आणि त्यानुसार प्लॅनिंग करून आपल्याला काय करायचं आहे तर विनर व्हायचं आहे. म्हणून काय सांगितलं मग बघा मुलांनो, इफ यू थिंक यू आर, कोणी माझ्यापासून वरचढ आहे किंवा कुणापासून मी वरचढ आहे असे थॉट्स आपले नसायला हवेत. बघा मुलांना, जर असे थॉट्स आपले असतील तर आपण फक्त कॉम्पिटिशनमध्येच अडकून राहू. म्हणून आपल्याला हे थॉट्स ठेवायचेच नाही आहे की माझ्यापेक्षा कोण कमी आहे किंवा माझ्यापेक्षा कोण जास्त आहे. मी ज्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे ते पोहोचवणार आहे की अशा ठिकाणी मला तो मार्ग पोहोचवणार आहे जिथे माझं उद्दिष्ट सफल होताना मला दिसणार आहे. म्हणून मुलांनो, या गोष्टीकडे आपण काय करायचं आहे, दुर्लक्ष करायचं आहे, इग्नोर करायचे आहे आणि पॉझिटिव्ह थॉट्स ठेवून आपण आपल्या जो काही मार्ग आहे त्या मार्गाने चालत राहायचं आहे. पुढे बघा, यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. म्हणजेच काय मुलांनो की हाय टू राईज. हाय टू राईज म्हणजेच काय मुलांनो, मुलांनो हाय टू राईज म्हणजेच काय तर हाय टू राईज म्हणजेच आपल्याला नेहमी पुढे जाण्याचाच विचार करायला पाहिजे. जसं की बघा आपण बघतो की सूर्य जो आहे तो उगवल्यानंतर तो काय करत असतो, पुन्हा मागे वळून बघतो का तर नाही. त्याला जे काही काम दिलं आहे, सूर्य उगवणं आणि पुन्हा सूर्य मावळणं, हे तो कधीही मागे फिरून न बघता तो काय करत असतो तर त्याचं जे कर्म आहे ते करतच असतो. तसंच आपण सुद्धा आपल्या आयुष्यात ठरवायचं आहे की मला जे काही काम करायचं आहे किंवा मला माझ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही मी प्लॅनिंग केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, त्यानुसारच मी काय करणार आहे की मागे वळून न बघता किंवा जे काही स्पर्धा वगैरे माझ्यासोबत कुणी लावत असेल तर मग मी काय करणार आहे, त्याला न जुमानता किंवा त्याला न घाबरता मी माझ्या उद्दिष्टापर्यंत कसं पोहोचणार याकडेच माझं काय असणार आहे तर लक्ष असणार आहे. तर पुढे पहा मुलांनो, यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन इव्हन विन अ प्राइज. आपण नेहमी काय विचार करायचा आहे पहा मुलांनो, यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन इव्हन विन अ प्राइज. नेहमी आपल्याला काय पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, काय आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, तर एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे की आपण जर कॉम्पिटिशनमध्ये न घाबरता उतरलो आणि आपण ही गोष्ट ठरवली की हे जे प्राइजेस आपल्याला इथे ठेवलेले आहेत ते कशासाठी आहे तर ते फक्त माझ्यासाठी आहे आणि ते मी काय करणार आहे तर कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच आहे. म्हणजेच कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यापूर्वीच असं इमॅजिन करायचे आहे की हे प्राइज जे आहे ते कुणाचं आहे तर ते फक्त आणि फक्त माझंच आहे. आणि हेच ध्येय
ठरवून आपण काय करायचं आहे तर कॉम्पिटिशनमध्ये जिंकायचं आहे. मग फुल आपला जो फोकस आहे मुलांना तो कुठे असतो तर पूर्ण आपला आपण विनर कसं होणार, विजय कसं होणार या गोष्टीकडे आपला फोकस असतो. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे मुलांना तर ठरवायचं आहे की ज्या काही टेबलवरच्या ज्या काही ट्रॉफीज आहेत त्या कुणाच्या आहेत तर त्या फक्त माझ्याच आहेत आणि मी त्याच्यासाठीच बनलेलो आहो. या ध्येयाने जर का तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरलात तर नक्कीच विजय कोणाचा आहे, विनर कोण होणार आहे तर आपणच होणार आहोत. म्हणून काय करायचं आहे मुलांना तर या कॉम्पिटिशनमध्ये मी जर सहभागी झालो तर मी हारेल की जिंकेल ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे तर बाजूला ठेवायच्या आहे आणि पूर्ण ऊर्जाने, फुल उत्साहाने, फुल कॉन्फिडन्सने आपल्याला काय करायचं आहे की पार्टिसिपेट करायचं आहे आणि प्राईज जिंकण्याआधीच हे माझंच आहे आणि माझंच नाव त्या प्राईजवरती लिहिलेलं आहे या हेतूनेच आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे आणि ते जिंकायचं देखील आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, नेक्स्ट जो आपली लाईन आहे ती काय आहे की लाईफ बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की लाईफ बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. पहा मुलांनो, असं नाही आहे की आपल्याला जो काही स्ट्रॉंगर काय म्हणजेच मुलांनो काय तर STRONGER स्ट्रॉंगर म्हणजेच काय मुलांनो तर शक्तिशाली आणि फास्टर म्हणजेच काय मुलांनो तर फास्टर म्हणजेच वेगवान. असं नाही आहे की कुठलाही फास्टर किंवा जो काही स्ट्रॉंगर मॅन आहे तोच विजय मिळवू शकतो, तोच विनर होऊ शकतो, तर असं काही लिखित नाही आहे. तर काय होतं मुलांनो, स्ट्रॉंगर असो वा नसो, फास्टर असो वा नसो, आपला जर फुल फोकस एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली असेल आणि आपले थॉट्स तिथे जर पॉझिटिव्ह असतील तर नक्कीच मुलांना काय होणार आहे तर आपण ती गोष्ट मिळवण्यामध्ये सक्सेस होणार आहोत. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की ही गोष्ट जी आहे ती मला करायचीच आहे आणि फुल कॉन्फिडन्सने करायची आहे आणि माझी म्हणूनच काय करायचे आहे तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि मलाच विनर व्हायचं आहे हाच हेतू लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे आणि तीही पॉझिटिव्ह थॉट्सने. पुढे बघूया. तर पुढे बघा मुलांनो काय आहे, बट सून ऑर लेट देन मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. पहा मुलांनो, जर मनुष्याने जर ठरवलं की मी एखादी गोष्ट ही करणार तर तो नक्कीच काय होणार आहे करणारच आहे. आपल्यालाही माहिती आहे की फक्त मनुष्य असाच एक प्राणी आहे किंवा व्यक्ती आहे जी काय करू शकते, ठरवलेली गोष्ट ही करू शकते. आपल्याला माहिती आहे जर जे काही पशुपक्षी आहेत किंवा प्राणी आहेत त्यांच्याकडे विचार करण्याची जी क्षमता आहे ती असते का मुलांनो, तर ही फक्त त्यांना जेवढी गरज आहे तेवढीच त्यांच्याकडे तेवढी ॲबिलिटी दिलेली आहे. पण सर्वात जास्त जर विचार करणारा आणि स्वतःशी ठाम राहणारा असा जर कोणी असेल तर तो मनुष्य आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे जर मनुष्याने ठरवलं तरी तो कुठल्याही आव्हानाला काय देऊ शकतो तर तोंड देऊ शकतो किंवा कुठलंही आव्हान जे आहे ते तो कंप्लीट करू शकतो, पेलू शकतो. तेवढी जी ॲबिलिटी आहे ती त्याच्यामध्ये आहे, तेवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे की कुठल्याही प्रॉब्लेमला तो काय करू शकतो तर फेस करू शकतो. म्हणूनच आपल्याला पॉझिटिव्हली काय करायचं आहे, एव्हरीथिंग असो, कुठल्याही गोष्टी असो किंवा कुठल्याही परिस्थिती असो तिथे आपल्याला पॉझिटिव्हली उभं राहायचं आहे. पॉझिटिव्ह थॉट्स घेऊन आपले जे विचार आहेत ते कसे असायला हवेत तर सकारात्मक ऊर्जासह आपल्याला त्या ठिकाणी उभं राहून आपल्याला काय करायचं आहे तर सक्सेस हे मिळवायचंच आहे. म्हणजे कुठलंही कॉम्पिटिशन असो किंवा आपली लाईफ असो, आपल्याला जर विनर व्हायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपले थॉट्स हे पॉझिटिव्ह असायलाच पाहिजे. तर नेक्स्ट पहा मुलांनो, बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. मनुष्य
सगळं काही करू शकतो जर त्याने ठरवलं तर. पण त्याचा जो विश्वास आहे तो स्वतःवर एवढा विश्वासाचा ठाम असायला हवा की कुठलीही गोष्ट असो, ही जर मला मिळवायची आहे तर ती कुठल्याही परिस्थितीत मी काय करणार आहे तर मिळवणारच आहे. जसं परीक्षेचं यश म्हणा, जर तुम्हाला असं वाटत असेल तर परीक्षेमध्ये मी काय करायला पाहिजे तर आउट ऑफ आउट मार्क्स मिळवायलाच पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की एका दिवसामध्ये आपण अभ्यास केल्यानंतर तो आपण अचीव करणार आहोत का? योग्य ते रिझल्ट आपल्याला मिळणार आहे का? तर नाही. त्यापासून आपलं वर्षभराचं जे प्लॅनिंग आहे ते आपलं आधीच झालेलं पाहिजे. तरच आपल्याला काय होईल मुलांनो, तर हवं तसं रिझल्ट मिळेल. पण त्यासाठी योग्य नियोजन करणं, आपले विचार जे आहे ते अगदी स्ट्रॉंग ठेवणं हे देखील गरजेचं आहे. आणि पूर्ण उत्साहाने जर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले यश मिळवायचं असेल, सक्सेस मिळवायचं असेल आणि आपल्याला ह्या जे काही कॉम्पिटिशन चालतात त्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल, विनर व्हायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे मुलांनो, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर टिकून राहायचं. आता तर तुम्हाला माहितीच आहे हल्ली काय होत आहे की खूप कॉम्पिटिशन जे आहे ते वाढलेलं आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर काय करावं लागणार आहे मुलांनो, तर आपल्याला कुठल्याही समस्यांना फेस करावं लागणार आहे, तोंड द्यावं लागणार आहे. म्हणूनच मुलांनो, आपले जे थॉट्स आहेत ते आपल्याला पॉझिटिव्ह ठेवावे लागणार आहे. जेणेकरून काय होणार आहे मुलांनो, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश हे मिळत जाणार आहे.